नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 48 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 27 ते 28 फेब्रुवारी 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा जोर असून सोबत गारपीटची शक्यता, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊया पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 48 तासांमध्ये वातावरणात मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पाऊस आणि गारपीटचा जोर, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पुढील 48 तासात अर्थात 27 आणि 28 फेब्रुवारी 2024 या तारखेला या पावसाचा जोर असणार आहे। तर हा बदल प्रशांत महासागराकडून मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे बंगालच्या उपसागरातून, दक्षिण भारत, पूर्व भारतातून तर महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये हे बाष्पयुक्त वारे सक्रिय झाले आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पाऊस आणि गारपीटचा जोर पुढील 48 तासात अर्थात 27-28 फेब्रुवारी 2024 या तारखेला बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे केरळ, तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा राज्याचा परिसर या भागाकडे वादळी पावसाचा अंदाज असून ठिकठिकाणी गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तसे भारताच्या पूर्व भागामध्ये जगदलपूर, विशाखापट्टणम, रामगुंडम, हैदराबाद, विजयवाडा इकडे हलका मध्यम ठिकठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। भुवनेश्वर, रौरकेला, कोरबा इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज पुढील 48 तासात असणार आहे। तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जबरदस्त पाऊस आणि गारपीट देखील बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, तिरोडा, चांगझरी, गोरेगाव, आमगाव, साक्रीटोळा, लांजी या भागामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा, विजांच्या कडकडाटासह राहील। कोबरवाईनी, पाणीडोंगरी, तिरोडी, काटंगी, वारासेवनी, बालाघाट, रांजेगाव इथे जबरदस्त पावसाचा अंदाज, विजांच्या कडकडाटासह असून गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। भंडारा, वर्धी, चिखली, मौदा, धर्मपुरी, असोली, कंधारी जोरदार गारपीटचा अंदाज आहे। रामटेक, मंगळुळी, अकोला, खरबसर या भागातही वादळी पावसाची शक्यता मध्यम जोरदार स्वरूपात राहील। वाघोली, पारशिवनी, कामठी, वनेरा, घोटी, बडीगाव, बिचवा, नागपूर जिल्ह्याचा उत्तर परिसर इथे जोरदार वादळी पावसाचा अंदाज, विजांच्या कडकडाटासह असून गारपीटचा जोर देखील राहील। उमरी, सावर्णेला एक गारपीटचा अंदाज आहे। डोरली, कमळेश्वर, नागपूर, हिंगणा, पाचगाव जोरदार वादळी पावसाचा अंदाज या भागात बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अडैल, गोतंगाव, पावनी भिवापूरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून गारपीटचा जोर देखील राहील। भिवापूर, खेडगाव, अमरेडलाही जबरदस्त गारपीटचा अंदाज आहे। संग्रणी, कोलेगावलाही गारपीटचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। देवरी, चिंचोला, डोंगरघर, साक्रीटोळा जोरदार पावसाचा अंदाज, विजांच्या कडकडाटासह राहील। कोलेगाव, चिंचघर, बोंडगावलाही गारपीटचा अंदाज आहे। गडचिरोली जिल्ह्याकडे दिगुरी, किमठी, मेदा, देसिंग, चुरमुरा, नाटेचौक, मालवेरा, मुरमगाव आणि कुरखेडा, बलिटोला, मार्गासा, आमगड चौकी या बऱ्याच ठिकाणी जोरदार वादळी पावसाचा अंदाज आहे। वलनी, सिंदेवाई, राजोळीलाही जोरदार पावसाचा अंदाज, विजांच्या कडकडाटासह पुढील 48 तासात राहील। गडचिरोली, धनोरा, मुरमगाव, कापसी, पंकजनोरलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे। चामोर्शी, घोट, मूल सावलीला गारपीटचा अंदाज राहील। आष्टी, मुलचेरा, एटापल्ली, अहेरी, गिरवाडा, पाराकोटला गारपीटचा अंदाज असून उत्तरेकडे जोरदार वादळी पावसाचा अंदाज, कापसी, पंकजनोरलाही बघायला मिळणार आहे पुढील 48 तासामध्ये। तर चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर, शिरपूरलाही गारपीटची शक्यता राहील। बदलापूर, गजवाली, चंद्रपूर, भाटाळी, गुगस रोड, वणिकालाही गारपीटची शक्यता, विजांच्या कडकडाटासह राहील आणि भद्रावती, वरोरा, मोरली, कुटवाडा, चरगुबिकी, चिमुरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ जिल्ह्याकडे लगतचा परिसर बघितला असता वनी, कायर, पटणबुरी, धनोरा, निमगुडा गारपीटची शक्यता जोरदार स्वरूपात राहील। गोमूत्री, पेंढारी, पांढरकवडा, घाटंजी, परवा,
तसेच करंजी या भागातही जोरदार वादळी पावसाचा अंदाज आहे आणि रुई जवळला जोरदार पावसाचा अंदाज राहील। अर्णी ध्यानी साक्री चोंडी पुसद खंडाळा या भागात गारपीटचा अंदाज, विजांच्या कडकडाटासह राहील। यवतमाळ जामुडा कलाम राळेगाव दुर्ग पिंपरी बापुळगाव नेर धारवा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। वर्धा जिल्ह्याकडे हिंगणघाट वाडकी पुणे तसेच राळेगाव दुर्ग पिंपरी देवळी कोल्हापूर वर्धा इथे बहुतांश ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे। बारबडी तुळजापूर जामणी बुरिकोकाटे जोरदार पावसाचा अंदाज राहील। अरबी वडोणा लाडगडलाही जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच तळेगाव आष्टी कर्जना दुर्गवाडा काटी जळखेडा वरुड नरखेड अमरावती जिल्ह्याचा परिसर जोरदार वादळी पावसाचा अंदाज आहे। अमरावती नांदगाव मोझारी आणि चांदूर बाजार असेगाव इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। ब्राह्मणवाडी मोर्शलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। अंजनगाव सुची अचलपूर चिखलदरा हरिसाल धानेलाई गारपीटची शक्यता बऱ्याच ठिकाणी राहील। तसेच मूर्तिजापूर दर्यापूरलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून गारपीटची शक्यता आहे। अकोला पुरगाव मंजू आळंदा गोरेगाव बाळापूर खामगाव शेवगाव इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। खामगाव शेवगाव बाबरगाव दिघी नांदुर्णा अंदुर्णा पातोळा जळगाव जामोद अलिवाडी औडलबुद्रुक या भागातही गारपीटची शक्यता राहील। दासरागेट मलकापूर पोवड पिंपरी गावली मोठाला गारपीट पावसाचा अंदाज आहे। गिरवाडा बुलढाणा चिखली अहमदपूर कुदनापूर घाटपुरीलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बुलढाणा जिल्ह्याच्या या भागात राहील। मेकर डोंगाव बहापूर बीबी लोणार रिसोड जयपूर सप्तगावलाई गारपीटची शक्यता आहे। वाशिम जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। वाशिम रिथाट मालेगाव महसूल परतूर मंगळुरपी कर्जनाखेडा या बऱ्याच ठिकाणी जोरदार वादळी पावसाचा अंदाज, विजांच्या कडकडाटासह राहील। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औंध कळमनुरी इनापूर महागाव मावलाई बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस असून ठिकठिकाणी गारपीटचा अंदाज आहे। नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे तमसा हिमायतनगर टाकणी उमरखेड किनवट या भागातही गारपीटची शक्यता राहील। नांदेड वाघाला मुखेड पेटुंबरी अद्रापूर हलका मध्यम पाऊस या भागात राहील। बैसना आसपासचा परिसर हलक्या सरींचा अंदाज आहे। तसे लातूर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ चित्र हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून ठिकठिकाणी गारपीटचा अंदाज देखील राहील। बीड जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। परभणी जिल्ह्यात परभणी जरी बोरी जिंतूर माटा परतूर आष्टी सेलू या भागातही गारपीटचा अंदाज आहे। जालना जिल्ह्याकडे अंबड जालना तिळगाव राजा दाबडी हंसाबाद तसेच सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अनवाजंटा या बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये फलटण श्री छत्रपती संभाजीनगर कन्नड हतनूर पिशोर फुलंब्री विरामगावलाई गारपीटचा अंदाज आहे। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार अंशतः ढगाळ चित्रण हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। आणि नाशिक जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस असून तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज आहे। कोकण विभागाकडे अंशतः ढगाळ चित्र राहील। पालघर कल्याण भिवंडी ठाणे रायगड अंशतः ढगाळ चित्र राहील। मध्य महाराष्ट्रातील पुणे अहमदनगरलाही ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या भागात अंशतः ढगाळ चित्रण सोलापूर जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हा पुढील 48 तासांमध्ये बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।